आहोत माढा लोकसभा मतदारसंघामध्ये काय घडले आणि बिघडले. माढा या लोकसभा मतदारसंघामध्ये मान विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकर यांना मताधिक्य मिळाले असून मान तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे हे पुन्हा एकदा हिरो ठरलेले आहेत. मान तालुक्यातील जे मताधिक्य आहे ते सर्वाधिक मताधिक्य भारतीय जनता पार्टीला मिळवून देण्यामध्ये आमदार जयकुमार गोरे यांनी प्रयत्न केलेला आहे. यामध्ये आमदार जयकुमार गोरे यांनी आपल्या स्वतःच्या ताकदीवर 23,490 मताचं लीड भाजपचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकर यांना मिळवून दिलेला आहे आणि त्यांना या मताधिक्य मिळाल्यामुळं पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे आमदार जयकुमार गोरे यांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. यामध्ये आपण बघूया की जिल्हा परिषद गटवाईज कसं मतदान झालेलं आहे. यामध्ये आंधळी जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार जे धैर्यशील मोहिते पाटील आहेत त्यांना 8,536 मतं मिळालेले आहेत. तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांना 11,788 मतं मिळालेले आहेत. इथं 3,252 मताचं लीड भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे. गोंदवले जिल्हा परिषद गटामध्ये 9,339 मतं राष्ट्रवादीला मिळालेली आहेत. तर 11,488 मतं भारतीय जनता पार्टीला मिळालेली आहेत. 2,075 मताचं लीड इथं मिळालेलं आहे. बिदाल जिल्हा परिषद गटामध्ये 7,184 मतं हे जी पडलेली आहेत ती पडलेली आहेत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांना 12,360 मतं मिळालेले आहेत. 5,170 मताचं लीड इथं मिळालेलं आहे. वरकुटे मलवडे जिल्हा परिषद गटामध्ये 8,243 मतं राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळालेले आहेत. तर 10,931 मतं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मिळाले. 2,688 मताचं लीड मिळालेलं आहे. मार्डी जिल्हा परिषद गटामध्ये 8,278 मतं हे राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळालेले आहेत. तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 8,868 मतं मिळालेले आहेत. यामध्ये फक्त 590 मताचं लीड मार्डी जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे. दहिवडीमध्ये 3,418 मतं राष्ट्रवादीला मिळालेलं आहे. तर 3,833 मतं ही भारतीय जनता पार्टीला मिळाले. अवघड 415 मताचं लीड दहिवडी शहरामधून मिळालेलं आहे. एकूण मान तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना 49,675 मतं मिळालेली आहेत. तर 67,134 मतं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांना मिळालेले आहेत. 17,449 मताचं लीड हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मान तालुक्यातून मिळालेला आहे. आता खटाव तालुक्यामध्ये जो विधानसभेचा जो गट आहे त्या विधानसभेच्या गटामध्ये खटाव तालुक्यातले एकूण 4 जिल्हा परिषद गट आहेत. त्याच्यामध्ये जो आहे तो महत्वाचा निमसोड गट आहे. या निमसोड गटामधून 11,342 मतं राष्ट्रवादीच्या उमेदवारांना आणि 11,350 मतं ही पडलेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना. आता हे पाहता आपण असं विचार करूया की निमसोड गटामध्ये साधारण फक्त एक 8 मताचं लीड आहे ते भारतीय जनता पार्टीला फक्त मिळालेलं आहे. आणि मायनी जिल्हा परिषद गटामध्ये 8,848 मतं राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळालेले आहेत. तर 10,891 मतं हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळाले. 2,042 मताचं लीड इथं मिळालेलं आहे भारतीय जनता पार्टीला. आणि औंध जिल्हा परिषद गटामध्ये 9,126 मतं राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळालेले आहेत. तर 11,527 मतं साधारण जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना मिळालेले आहेत. इथं 2,441 मताचं लीड इथं साधारण मिळालेलं आहे. आपण या सगळ्या गटाचा विचार करता आज असं विचार करूया की भारतीय जनता पार्टीनं या भागामध्ये आघाडी मारलेली आहे. निमसोड गट वगळता इतर ठिकाणी त्यांनी चांगलं मताधिक्य मिळवलेलं आहे. आता वडूज शहरामध्ये एकूण 3,732 मतं राष्ट्रवादीला मिळाली. तर 4,407 मतं ही भारतीय जनता पार्टीला मिळालेली आहेत. 675 मताचं लीड इथं मिळालेलं आहे. एकूण खटाव तालुक्यामध्ये एकूण जी मतं आहेत त्याच्यामध्ये 36,100
28 मतं ही राष्ट्रवादीला, तर 42,154 मतं भारतीय जनता पार्टीला मिळालेले आहेत. इथं एकूण खटाव तालुक्यामध्ये 6,026 मताचं फक्त लीड मिळालेलं आहे. तर मान तालुक्यामध्ये 49,675 मतं राष्ट्रवादीला, तर 67,134 मतं ही भाजपला पडलेली आहेत. 17,449 मताचं लीड मिळालेलं आहे. असं एकूण मिळून साधारण 23,490 मताचं लीड भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मिळालेलं आहे. हे पाहता मान तालुक्यामध्ये आमदार जयकुमार गोरे यांनी आपलं वर्चस्व अद्यापही कायम ठेवलेलं आहे असं दिसून येत आहे. आणि आगामी निवडणुकीमध्ये या दृष्टीनं विचार करता भारतीय जनता पार्टीला हा सुरक्षित मतदारसंघ आहे आणि अद्यापही आमदार जयकुमार गोरे यांचा करिश्मा कायम असून आमदार जयकुमार गोरे एकटे असताना आणि विरोधक सगळे एकत्र आले असताना सुद्धा त्यांनी मिळवलेलं हे लक्षणीय असं यश आहे आणि त्यांनी मिळवलेलं मताधिक्य लक्षणीय आहे. त्याचबरोबर मसवड शहरामध्ये साधारण 3300 मताचं लीड मिळालेलं आहे. मसवड शहरामध्ये 4,667 मतं ही राष्ट्रवादीला मिळाली, तर 7,972 मतं ही भाजपला मिळाली आहे. 3325 मताचं लीड मिळवलेलं आहे. एकूण 70% मतदान जे आहे ते मसवडकरांनी भाजपला दिलेलं आहे. म्हणजे भाजपमध्ये आमदार जयकुमार गोरे यांची ताकद आज देखील अबाधित आहे असं म्हणावं लागेल. आणि भविष्य काळातल्या येणाऱ्या निवडणुकीसाठी विरोधकांना मात्र कसरत करावी लागणार आहे. विरोधकांनी अधिकाधिक सक्षमपणे काम करण्याची गरज आहे असं दिसून येत आहे. मात्र किती जरी केलं तर आमदार जयकुमार गोरे यांनी आपलं जे वर्चस्व राखलेलं आहे ते मात्र मान्य करावे लागेल. आपण पाहतात मानदेशी न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी मानदेशी न्यूजला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका.